नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात साताऱ्याचा पालकमंत्री आला होता। आमच्या नेत्याला असं बोललात आणि परवानगी दिली तर मी तुमचा टांगा पलटी करेन असं म्हणाला होता। मी तुला परवानगी देतो, तुझ्यात हिम्मत असेल तर गणेश नाईकांचा टांगा पलटी करून दाखव असं ओपन चॅलेंज वनमंत्री गणेश नाईक यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिले आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे। दरम्यान सातारा जिल्हा परिषद आणि पाटण पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये गणेश नाईक बोलत होते। ते म्हणाले, ज्यांचे हात साफ असतात तो जनता दरबार घेऊ शकतो, ज्याला पाकिट आणि हप्ते मिळतात तो जनता दरबार घेऊ शकत नाही। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीपैकी नवी मुंबई जिद्दीच्या आणि ताकदीच्या निवडणुका झाल्या। सगळे हरामाचे पैसे नव्या मुंबईच्या जनतेने ठोकरले। पाटणची जनताही नवी मुंबईच्या जनतेप्रमाणे स्वाभिमानी असून हरामाच्या पैशाला हात लावणार नाही। तो पालकमंत्री 5 वर्षे दारू खात्याचा मंत्री होता, मी 10 वर्षे होतो, मी सिनियर आहे ना, पण आम्ही कुणाची चपटी बाटलीही घेतली नाही। कुठल्याही हरीच्या लालाने सांगावे की गणेश नाईकांनी तुमचं पाणी तरी मागितलं आहे का? त्याच्याशिवाय लोक काय बोलतात हेही एकदा ऐकून घ्या असे आवाहन गणेश नाईक यांनी शंभूराज देसाई यांना दिले आहे। एवढंच नाही तर दादागिरी कोणाची खपवून घ्यायची नाही, ती दादागिरी मोडण्याची ताकद आमच्यात आहे। गुंडा पुन्हांचं राजकारण दुसऱ्याला शिकवा। तावरी गावात उमेदवाराला जाऊ दिलं जात नाही, पोलिसांनी उमेदवाराला घेऊन तावरीत जावं। हात लावला तर हा गणेश नाईक बघतो, हे त्या पालकमंत्र्यालाच माझं आवाहन आहे असे ओपन चॅलेंज त्यांनी देसाईंना दिले आहे। गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।